ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विरंगुळा केंद्राचं आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपचे डॉक्टर राजेश पाटील, मारुती भोईर, गोपाळराव गायकवाड, नगरसेवक दीपक पवार तसेच ज्येष्ठ नागरिक संस्था बेलापूरचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। या विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सुटण्यात मदत होईल। तसंच या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबवले जातील असं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। देशाची सेवा करण्याचं भाग्य मला लाभले आहे। आज ज्येष्ठ नागरिक त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आलेले ज्येष्ठ नागरिक म्हणून उपस्थित आहेत। पुढच्या वर्षापासून माझा पण नंबर ज्येष्ठ नागरिकांचा लागेल त्यावेळी प्रवेश होईल। त्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना आम्ही कार्यालय मिळवून देताना मला खूप आनंद होत आहे की त्यांच्या अनेक समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या। आता सरकारने 65 वर्षावरून 60 वर्षावरती तुमचं वय मर्यादा 65 ची 60 केलेली आहे। शिवाय सरकारच्या मनामध्ये वेगळी योजना आहे की तुम्हाला आरोग्य सेवा असेल किंवा सिनियर सिटीजनला मानधन असेल हे मिळालं पाहिजे। यासाठी मागे मी नेहरूच्या सिटीजन क्लबमध्ये गेले असताना त्या मान्यतांनी केलं होतं आणि आम्ही त्या सरकार पुढे ठेवलेलं आहे। आज महानगरपालिकेचं सुद्धा कौतुक करावं लागेल की महानगरपालिकेला ज्या दिवशी माझ्याकडे सेवाताई पाटील, काकायचं, देवीचं, महादेव पाटीलची सर्व मंडळी, गजानन ठाकरे सगळी मंडळी आली आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला काहीतरी ज्येष्ठ लोकांसाठी ज्येष्ठ नागरिक संघाची व्यवस्था करा। मुद्दम जी मुझे आप लोगों को भी एक देना है, वहाँ पर आप लोग नाराज मत होइए, आपका भी देने मुझे ख्याल है। आप यहाँ आए बैठे तो मुझे पता है। तो हमारे लोगों ने कहा कि हमको चाहिए, तो मैंने सोचा इतनी बड़ी जगह, इससे अच्छी जगह तो हो नहीं सकती। यहाँ बहुत सारे कार्यक्रम हो सकते हैं। यहाँ पर इन्होंने लिखा है वाचनालय, ग्रंथालय। मैं आज वाचनालय के लिए 1 लाख का बुक यहाँ पर जाहिर करती हूँ कि जो उनको बच्चों के लिए चाहिए, अच्छी किताबें चाहिए, उनके लिस्ट बनाइए, उनकी प्राइस निकालिए और लेखक का नाम ऐसे करके मुझे लेखकाची सुविधा, लेखकाचं नाव, प्राइस असे 1 लाखामध्ये तुम्ही पुस्तकं बसवा आणि ती पुस्तकं मी तुम्हाला देईन। त्यानंतर 11वी ते 15वी आर्ट, सायन्स, कॉमर्स याची पुस्तकं मी देईन। तुम्हाला अभ्यासिका चालू करायची आहे, अभ्यासिका चालू करताना पुस्तकाची गरज आहे। काही विद्यार्थ्यांना घरामध्ये जागा नाही। उद्या परवापासूनच मी तुम्हाला उद्या या, मी सगळी पुस्तकं तुम्हाला देते। ती पुस्तकं तुम्ही बोर्ड लावा की गावामध्ये ज्यांना घरामध्ये शिकायला जागा नाही तर संध्याकाळी इथे 7 ते 9 पर्यंत अभ्यासिका इथे सुरू आहे। इथे एखादं बसवता विद्यार्थ्यांचे फॉर्म तयार करा, फॉर्म तयार करून ते फॉर्म भरा, कुठले विद्यार्थी किती विद्यार्थी इथे शिक्षण घेतात त्याचं तुम्हाला अंदाज येईल। बाकीचं मी माझ्या डिग्रीमध्ये वाचनालय आणि अभ्यासिका वगैरे तयार केलेले आहे। आज हजारो विद्यार्थी तिथे त्यांना त्याचा लाभ होतो। रात्री घरात जागा नसल्याने, बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे त्या अभ्यासिकेचा खूप मोठा फायदा होतो। तर ती सुद्धा तुम्हाला मी जवळजवळ 50 पुस्तकं प्रत्येक विषयाची जी आर्ट, सायन्स, कॉमर्सची तुम्हाला मी देईन, जेणेकरून तुम्ही अभ्यासिका चालू करू शकता। त्याचप्रमाणे ह्या केंद्राचं वर्षाचं भाडं 7 ते 8 हजार रुपये आहे। ते तुम्हाला वर्षाचं भाडं 10,000 रुपये आज तुमच्या अध्यक्ष कोण त्याच्या हातात हा आम्ही जे काम करते की 1 वर्ष तुम्हाला काय होऊ नये की भाडं कुठून आणावं काय, आणि मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। इथे चांगले उपक्रम आपण राबवू, लोकांना इथे जे गरज आहे, लहान मुलांना संस्कार करतो। आमच्या लेसर्स मॅडम आहेत, आमच्या तेली मॅडम आहेत, सेवाताई आहेत। या 5 महिला म्हणून ते ग्रुप करून यांनी जर संस्कार केंद्र सकाळी मुलांचं संध्याकाळी दुपारच्या टाईम असेल ते जर लहान मुलांचं चालू केलं तर जर पाया मजबूत असेल लहान मुलांचा तर इमारत उंची स्वरूपात मजबूत झाल्यास घरात नाही। आणि म्हणून संस्कार केंद्र मुलांचे
सुट्टीचे वर्ग असे अनेक उपक्रम तुम्ही आहेत चेकअप कॅम्प तुम्ही कुठलेही काम सांगा आम्ही तुम्हाला उद्या तुम्ही सांगितलं की आम्हाला डोळ्यांचं चेकअप कॅम्प पाहिजे तरी आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी मदत करू जोपर्यंत माझ्याजवळ सत्तेची ताकद आहे तर ती तुम्ही वापरून घ्यावी अशी मला सर्वांना मान्यवरांना एक सिनियर सिटीजनला विनंती आहे आणि लवकरच आपण सेक्टर 15-18 मध्ये एक नवीन मुलगा केंद्राला जागा टाकून देत आहोत कामगिरी आणि तिथे सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या पुढे तुम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करा त्या वाढदिवसाला आम्हालाही बोलवलं एखादा सिनियर सिटीजनचा उद्या वाढदिवस आहे तर त्यांनी एकत्रित या त्याच्या ह्याच्याने केक कापा त्यांना शुभेच्छा द्या एक कार्यक्रम एकत्रित देण्यासाठी काही कार्यक्रम पाहिजे असेल तर वाढदिवस हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्या विचाराने आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो आपल्यात काही शंका असतील कुशंका असतील त्याचं आपण निवारण करू शकतो म्हणून तुम्ही सर्वांनी इथे एक एक दोन जर बसला तर निश्चित स्वरूपामध्ये इथे नाही तर जागा वाढला आणि जागा पडून जाता असं होता कामा नये आणि प्रत्येकाने त्या जागेसाठी सगळ्यांनी आपलं कामाचं योगदान दिलं पाहिजे असं मी सुचते इथे स्थानिक नगरसेवक असतील नगरसेविका असतील त्यांचे पण आपण आभार मानूया त्यांचं सुद्धा इथे योगदान असणार आहे कार्यक्रमासाठी आणि कुठल्याही या कार्यक्रमात राजकारण न होता सिनियर सिटीजनला त्याच्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर कुठलेही राजकारण याच्यात येणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देते आणि माझे दोन शब्द आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते मनापासून की या स्तराच्या माध्यमातून सिनियर सिटीजनच्या माध्यमातून इथल्या बेलापूरकरांची सेवा करू एवढंच मी सांगते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र. आज खूप बेलापूर गावामध्ये आनंदाचा दिवस आहे कारण 1976 साली याच गावामध्ये मी ज्यावेळी लग्न करून आले त्यावेळी हे सगळे माझ्या लग्नाचे साक्षीदार होते ते आज सगळे सिनियर सिटीजन मध्ये त्यांचं रूपांतर झालं आणि त्यांना विरंगुळा केंद्र मिळवून देण्यामध्ये मला जो आनंद येतो आजचा आनंद खरोखरच खूप मनातून मला आज आनंद झाला की असं काम माझ्या हातातून चांगली कामं माझ्या गावच्या लोकांसाठी सुद्धा झाली पाहिजे त्याचा मला अभिमान आहे आणि इथे वेगवेगळे उपक्रम राबवून आज इथल्या स्थानिक लोकांना आणि इथल्या भूमिपुत्रांना हे जे महानगरपालिकेने विरंगुळा केंद्राचं ताबडतोब उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी महानगरपालिकेचे अधिकारी कमिशनर यांना मनापासून धन्यवाद देते आणि हे सगळे वयोवृद्ध माझे सर्व शास्त्राप्रमाणे आहेत त्यांनाही शुभेच्छा देते की वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मग अभ्यासिका असेल किंवा मुलांचं बाल संस्कार केंद्र असेल किंवा आरोग्य शिबिर असतील या सर्वांना मी मदत करणार आहे जातीने लक्ष देणार आहे आज मी जवळजवळ 1 वर्षाचं या विरंगुळा केंद्राचं भाडं सुद्धा मी त्यांना दिलेलं आहे आणि आर्ट्स सायन्स कॉमर्स 11वी ते 15वीच्या विद्यार्थ्यांनी इथे अभ्यासिकेसाठी त्यांना पुस्तकं उपलब्ध करून देणार आहेत त्याचप्रमाणे माझ्या आमदार फंडातून 1 लाखाचा निधी पुस्तकांसाठी सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम या जागेतून व्हावे आणि या जागेच्या माध्यमातून इथे जी छोटी लहान मुलं आहेत त्यांच्यावर बाल संस्कार व्हावे कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्व शिक्षक आहेत या संस्थेमध्ये आणि निश्चित ते विद्यादानाचं काम चांगल्या प्रकारे जाणतात आणि करतील अशी मी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे आणि जी काही मदत लागेल ती मी त्यांना करायला तयार. या प्रसंगी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते. चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी पुढाकार घेऊन हे विरंगुळा केंद्र मिळवून दिलं आणि ह्या महापालिकेने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे या शहरामध्ये त्यांनी सुद्धा जवळजवळ 20 विरंगुळा केंद्र सुरुवात केलेली आहे आणि आमची इच्छा आहे की या ठिकाणी स्मृतिभ्रंश झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र किंवा डे केअर सेंटर आवश्यक है. हमारी माननीय विधायिका श्रीमती मंदा पात्रे जी के कदम इस क्षेत्र पर जब से पड़े हैं तो इस क्षेत्र का एक करवट लेनी शुरू की है और यह जो कार्यक्रम आप देख रहे हैं इस समय भरपूर लोग यह इसका एक अच्छा उदाहरण हो सकता है. ज्येष्ठ नागरिक उपेक्षित आहेत ज्यांची ऊर्जा अडू नये आकसू नये त्यांना विकसित करण्यासाठी त्यांना प्रगल्भ करण्यासाठी त्यांना व्यक्त करण्यासाठी हे एक केंद्र आहे आणि या दिशेने आम्ही संघटन केलेलं आहे. विरंगुळा केंद्राचं
माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विरंगुळा केंद्राचं जे उद्घाटन झालं, हा सोहळा जो झाला त्यावेळेला खूप बरं वाटलं. कार्यक्रमाला मोठी उमेद ठेवून आलेलो आहे आणि ही उमेद माझी पुरी होईल असं मला वाटतं. मी या बेलापूर गावामध्ये तसा नवीन आहे, बाकी सगळे गाववाले खूप जुने आहेत, परंतु आम्ही सगळे एकत्र मिळून काही ना काही इथे चांगलं काम करू अशी मला नक्की आशा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश कांबळे सह राज चव्हाण, MVTV.